बाबा का नाही थांबवलं तू आईला? तुझं ऐकलं असतं ना तिने. अरे आईला नाही निदान तिला तरी समजावून सांगायचंस, झालं असतं सगळं नीट. बाबा थांबू? कोणत्या हक्काला थांबू मी? कसं थांबू मी? सगळी नाती, सगळे हक्क एका क्षणात तोडून टाकलेत. तिने माझ्यावर जे आळ घेतले ना, त्याचं काही नाही वाटलं मला. काय, कारण मुळात तसं काही घडलंच नाही. पण जेव्हा ती हे म्हणाली ना, हा माझा बाबा नाही, नाही, संपलं ना. एका क्षणात सगळं संपलं. 25 वर्ष ज्याला आपण बाबा म्हणून हाक मारली ना, पुरखा झाला तो. एका क्षणात पुरखा झाला. मला सुचतच नाही काय बोला. सुन्न झालो. मी तिला जन्म दिला नसला ना तरी इतक्या वर्षात कधीच वाटू दिलं नाही ग की मी तिचा बाप नाही. कधीच नाही. ज्या गोष्टी ती शालिनींची पण शेअर करू शकायची नाही ना, ती माझ्याकडे येऊन सांगायची. हो मला का नाही सांगायची. पण आज एका क्षणात तिने हक्क झिडकारले. बाबा 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 आई काय बोलले ते आठवतंय? तू या घराचा पाया आहेस. तुझ्या आधारावर हे सगळं घर उभं आहे, कळलं तुला? तूच जर असा धीर सोडलास तर आम्ही सगळे कोलमडून पडू. हे बघ, स्वतःसाठी नाही पण आमच्यासाठी तुला खंबीर राहावं लागणार आहे. बाबा तुला माहितीये आता तुझी सर्वात जास्त गरज कोणाला आहे? दीला. बाबा ती आपल्यापासून खूप लांब जाण्याआधी तिला थांबव. हे तूच करू शकतोस. आणि आज जर तू तिला थांबवलंस ना तर तिला पटेल की तूच कसा तिचा खरा बाबा आहेस आणि सगळं नीट होईल. उठ बाबा, थांबव तिला. तू असं बसू नको. उठ. ती तुझी लेक आहे. आम्ही दोघी आमचं तूच बाबा आहेस, कळलं तुला? कळतंय ना बाबा? उठ मग, का असं बसलायस? जा शोधून आण तिला. तिला परत आण. मला माहित आहे तू तिला परत आण. शालू तुझी मुलगी कशी सटकेल आहे माहिती आहे ना तुला. मला एवढंच टेन्शन आहे की डोक्याचं दही करून कुछ कर ना लेबो. हे बघ, मला तुला होणारा त्रास कळतोय आणि ती पोरगी कशी पागल आहे ते पण माहितीये. कशी पण असली तरी आपली आहे ना ग ती. शालू चल ना, परत आणू तिला. हा नको ना ग अशी दुष्ट वागू. कमाल आहे तुझी पिंकी. एरवी तूच मला म्हणायचीस ना मी कार्तिकीला जास्त लाडावून ठेवते म्हणून. आज आता मी तिला अद्दल घडवायला जर खंबीर झाले तर मी दुष्ट. तिच्या या अशा वागण्यामुळे तूच तिच्यावर रागवायचीस ना. रागवायचे पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे ना. हा मला त्याची खरंच खूप काळजी वाटायला लागली. मग मला वाटत नसेल? हा काय आहे ना, तिच्या अंगात प्रतापरावांचं रक्त आहे आणि ती त्यांच्यासारखी दुष्ट आणि स्वार्थी पण आहे.
आणि अशी दुसऱ्याला त्रास देणारी माणसं स्वतःला कधीच त्रास करून घेऊ शकत नाही, कारण त्यांच्यात हे सगळं सहन करण्याची हिंमतच नसते. शालू, पण सगळी माणसं तशी नसतात ना. जवळून पाहिली आहेत मी. ही अशी माणसं खूप भित्री असतात. कार्तिकी स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करणार नाही याची मला खात्री आहे. वेळ पडली ना तर आपोआप तिची पावलं आपल्या घराकडे वळतील. मी तुला लिहून देते, उद्या सकाळ व्हायच्या आत कार्तिकी घरी आलेली असेल. तू काळजी करू नकोस. खूप उशीर झालाय, जाऊन झोप. पिंकी, आईचा मूड कसा आहे? कसा असणार आहे? आतू, अगं मला आईची खूप काळजी वाटते. नको करूस. हे बघ, तुझी आई स्ट्रॉंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ती कार्तिकीला चांगलंच ओळखून आहे. अगं दीप. येईल अगं ती स्वतःहून. कशी? देख मोहिनी, शालूने आता जे काही केलंय ते बरोबर केलंय असं तिला वाटतंय. हमको भी पता था, जेव्हा पण तुम्हाला हे सगळं कळेल तेव्हा तेव्हा राडा होईलच. फक्त आता तो एवढा मोठा होईल असं नव्हतं वाटलं. मान्य आहे की या सगळ्यात कार्तिकीची काहीच चूक नाहीये. तिला तरी बोलायची समज कुठे आहे? कैसे बोल रही थी देखा ना तूने. खरंय की आपण सगळ्यांनी खरं तर तिला समजून घ्यायला हवं. हातानं मलाच लोड आलाय. आईला पण आलाच असेल. ज्या मुलीला जगवण्यासाठी तिने एवढे कष्ट घेतले, लहानाचं मोठं केलं, तिची काळजी नसेल असं होऊच शकत नाही. आतू, ती बोलून नाही दाखवणार, पण तिच्या आत जे धुमसत असेल ना, हे मी समजू शकते. समजून काय फायदा आहे? तिने काहीतरी करायला हवं ना. मला सुद्धा हे पहिल्यांदाच कळतंय ना. मी सुद्धा शॉक मध्येच आहे. मला सुद्धा वेळ लागतोय हे सगळं पचवायला. तुझी बात काही औरच आहे ग. आई, मला ना आज मांजरीचं पिल्लू दिसलं. ते ना आपल्या कारंज्यात पडलं आणि मीच त्याला बाहेर काढलं. आई, ते किती रडत होतं ग. ते भिजलं होतं ना, थंडी वाजत असेल म्हणून रडलं असेल. अगं नाही आई, मग तिची ना आई हरवली होती आणि आईला शोधता शोधता ते कारंज्यात पडलं. आई, मी जर हरवले तर एवढ्या मोठ्यात गर्दीत तुम्हाला कशी शोधशील आणि मी तुला कसं शोधू? माझी आई तशी वेळच येणार नाही. आणि आली तर? तुला म्हणलं ना, तशी कधीच वेळ येणार नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, मी तुला माझ्यापासून कधीच लांब नाही करणार. असं ना गोंड लावल्यासारखं चिकटून ठेवणार तुला माझ्या बरोबर. घे माझी शपथ. तुझी शपथ. माझी आई. आई,
नकोस आई. बाबा गेलाय शोधायला. तो दिला आणेल शोधून. मी तिला दिलेला शब्द मोडला, शपथ मोडली, आणि याला कारणीभूत पण मीच आहे. तिला वाढवण्यात माझी चूक झाली. नाही आई, नाहीतर ती असं वागलीच नसती, असं बोललीच नसती. मला वाटलं होतं सगळं सत्य तुम्हा दोघींना सांगितल्यावर माझ्या डोक्यावरचं ओझं उतरेल, पण तसं शेवट हा असा होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. खोटं बोलून माझं कुटुंब एकसंध होतं, पण आज खरं बोलून त्याची वाताहत झाली. हे बघ आई, काही वेडं वाकडं तर नाही ना करणार ती? नाही आई, काही नाही होणार तिला. नक्की ना? हो, तू नको काळजी करू. आणि हे बघ, तू स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस. ह्या सगळ्यात दोष कोणाचा असेल ना, तर तो दीच आहे. आजपर्यंत घरात प्रॉब्लेम्स नको म्हणून मी तिला जपत आले, पण आज ती जे काही वागली आहे ना, ते माफ करण्यासारखं नव्हतं. तू वागलेस तर अगदी बरोबर केलेस. आणि हे बघ, तिला काही होणार नाहीये. बाबा गेलाय तिला शोधायला. मी आणि बाबा काही करून तिला आज रात्री घरी घेऊन येऊ. तिला कसं पटवायचं ना, मला चांगलंच माहितीये. तुलाही माहितीये ना आई, नाही होणार तिला काही. मी तिला घरी घेऊन ये. आज रात्री तिचं तोंड पाहू आणि मगच झोपू आपण सगळे. होय कुठे गाडी थांब. अरे काय कुठं काय कुठं कुठं काय आर्गेला भेटायचं त्याच्या फिल्मची हिरोईन आहे मी. त्याला भेटायचं होतं. आय वॉन्ट टू मीट हिम. सांगा त्याला दरवाजा उघडा. थांब. तुझ्यासारखे असे हजार गोरी येतात इकडे. आरक्याच्या नावचं मंगलसूत्र आणि रक्तानं हातावर कोरून, त्यातलीच तू एक. हे वॉचमॅन अंकल, त्यातली नाही मी स्पेशल आहे. मी सगळ्यांना असंच वाटतं. ए तू ओळखत नाही मला. तुला ओळखायला तू काय कुठली महाराणी आहेस का? आरमापूरची महाराणी आहे मी. काय बर, अशा रोज 100 पोरी येतात दारू डोसून आणि आमच्या डोक्याला ताप. गुपचूप चालती हो, नाहीतर पोलिसांना बोलवेन. आणि 8 दिवस आत बसलीस ना, सगळं कळेल तुला काय ते. चल चल निघ इथून. हा जाते. ओढू नको माझ्यावर. चल निघ. पर्स आहे माझी. घे तिथं पडले. चल पुढे इथे. चला चला निघा पटकन. जाते. आरकेला सांगून तुला नोकरीवरून काढून चला, चला, टाकेन, सांगेल, चला. वॉचमॅन. आधी लोक काही बोलले, राघव इग्नोर. नॉट गुड फॉर इमेज. ऐकून घ्यायचं का? नाही ऐकणार. नाही करणार सर. का करू? का करू? मेहनत केली आहे मी. ठाड्या आरके आजपर्यंत जे काही केलंय हे असं खुलेआम डोळ्यात डोळे घालून टंके की चोट पे. म्हणजे केलंच नाही ते ऐकून घेऊ. मी सुपरस्टार आरके ऐकून घे.
पुरून उरणार. हिची खटखट 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 होते ना डोक्याला, म्हणून लांब ठेवतो लोकांना, लांब. आउट. कारण हंबल, पॉझिटिव्ह, स्वीट सुपरस्टार लोक येणार आणि एक मिनिट सर, तिला आधी सॉरी म्हणा. तुमची चूक झालीये, तुम्ही सॉरी म्हणा, इतकंच. मी करू शकते स्टंट. आरके सरांशी बोलावं लागेल, ते ओके असतील तर आपण करू. आय एम नॉट ओके. लोकांच्या आयुष्याशी खेळलो. मी गरजू आहे, भिकारी नाही. माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे, ज्याची किंमत कुणीच करू शकत नाही. कारण तो संस्कारातून येतो, जे माझ्या बाबांनी माझ्यावर केलेत, तुमच्या बाबांनी कदाचित केले नसते. आउट. आउट. सगळे आउट. आउट. आरके, you're so charming. I miss you. मला माहिती आहे की हा जो ग्लास आहे ना, आज तूच अर्धवट सोडून गेलास कुठेतरी, हो ना? You know, this glass is so lucky. का माहिती? कारण या ग्लासला तुझ्या हातात धरला असशील आणि तुझ्या ओठांचा स्पर्श या ग्लासला झाला असते. दिस ग्लास इज माय ट्रॉफी. चिअर्स. चिअर्स टू युअर स्टारडम, माय प्रिन्स. चिअर्स टू युअर स्टारडम, माय प्रिन्स. चिअर्स. येते कारण मला जगाला दाखवायचं आहे की मी काय कोण येते, माझं स्टँडर्ड काय आहे आणि स्टेटस काय येते. मला माहितीच होत तुझी स्टाईलच आहे ती. राजकुमार सारखा धपक्या पावलांनी येशील आणि माझ्या डोळ्यावर हात ठेवशील.
आणि मग मी असं मागे वगैरे पण नाही. मी असं मागे नाही म्हणणार आहे, कारण मी जर तुला बघितलं ना तर मी विसरून जाईन मला. कट केला. आता कोणीच आपल्याला डिझर्व नाही करणार. मोहिनी, कुठे होतो आपण? हिरोईन, शूटिंग चालू आहे. कुठे कुठे तुझा कॅमेरा? ही हिरोईन फक्त माझी आहे. तुझे? मी काय इथं गोट्या खेळायला आलोय का? हिला तर मीच घेऊन जाणार.